नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण युनिट नंबर 3 ब्रांच अकाउंट याच्यामधील काही भाग आपण पाहिलेला आहे. तर त्या पुढील भाग आपण पाहतो की ज्यावेळी आपल्याला गुड्स या सप्लाईड ज्या केल्या जातील त्या अबव कॉस्ट असतील, म्हणजे कॉस्ट प्राइसच्या जर अधिक रकमेने जर गुड्स सप्लाईड केलेले असतील तर हेड ऑफिसच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे त्याचा इफेक्ट होतो, ब्रांचच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे इफेक्ट होतो, आणि हे सगळं करत असताना आपल्याला ब्रांच अकाउंट आणि त्याच्या संदर्भाने असणाऱ्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. In a simple sense, the excessive amount on cost, it becomes necessary to cancel the effect of excess amount over cost price, which is included in opening stock, goods supplied, goods returned to head office, and closing stock. आपण जर साध्या आणि सोप्या अशा भाषेमध्ये जर आपण म्हटलं तर अबव कॉस्ट म्हणजे नेमकं काय, तर एक्सेसिव्ह अमाउंट ऑफ कॉस्ट. आणि ही जी एक्सेसिव्ह अमाउंट ऑफ कॉस्ट जी असते ती कॉस्ट आपल्याला कॅन्सल करायची आहे. तर ही जी एक्सेसिव्ह कॉस्ट आहे ती कोणत्या कोणत्या आयटम मध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर साधारणतः आपल्याला ओपनिंग स्टॉक, गुड्स सप्लाइड, गुड्स रिटर्न टू हेड ऑफिस आणि क्लोजिंग स्टॉक. आता याच्यामध्ये जो काही आपल्याला भाग पाहायला मिळतो तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा आहे की यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही जी अमाऊंट आहे, एक्सेसिव्ह अमाऊंट आहे ती पाहायला मिळते. आणि या सगळे आयटम जे आहेत आपल्याला ऍट कॉस्ट मेंटेन करायचे असतात. आणि त्यामुळे ही एक्सेसिव्ह अमाऊंट आपल्याला जी सरप्लस अमाऊंट झालेली आहे ती आपल्याला काढून टाकावी लागते. आणि त्यासाठी ह्या जर्नल एंट्रीज आपल्याला कॅन्सलेशनच्या जर्नल एंट्रीज आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात. इट हेल्प्स टू डिटरमाइन द करेक्ट प्रॉफिट ऑर लॉस. त्यामुळे आपल्याला अगदी प्रॉफिट लॉस जो आहे तो आपल्याला करेक्टली काढता येतो. तर सी व्हॉट इज वी कॅन से दॅट, त्याला आपण काय असं म्हणतो बघा, द एक्सेस अमाऊंट ओव्हर कॉस्ट प्राइस इज टर्म ॲज लोडिंग. ही जी जादा रक्कम जी आलेली आहे त्या जादा रकमेला आपण लोडिंग असं म्हणतो. नाव सी द जर्नल एंट्रीज. फर्स्ट जर्नल एंट्री, टू कॅन्सल लोडिंग इन ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक आपण जर समजा इनवाइस प्राइस मध्ये काढलेला असेल तर इनवाइस प्राइसचा आपल्याला त्याच्यामध्ये असणारा जो एक्सेसिव्ह पार्ट जो आहे तो म्हणजे आपला लोडिंग. आणि हा लोडिंग आपल्याला बाजूला काढायचा असतो त्यातून, आणि त्यामुळे आपल्याला एक एंट्री पास करावी लागते. जो लोडिंग आहे तो आपल्याला इथं स्टॉक रिझर्व या नावाने दाखवावा लागतो. आणि म्हणून ओपनिंग स्टॉक मध्ये जर समजा अशा प्रकारचा रिझर्व असेल किंवा लोडिंग असेल तर आपण स्टॉक रिझर्व अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट, म्हणजे ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला हा आयटम स्टॉक रिझर्व म्हणून दाखवावा लागेल. नंबर 2, टू कॅन्सल लोडिंग इन गुड्स सप्लाइड. आता गुड्स सप्लाइड अशी जर एंट्री असेल, आपल्याला माहित आहे पहिली एंट्री जी आहे त्याच्यामध्ये गुड्स सप्लाय करत असताना ब्रांच अकाउंट डेबिट टू गुड्स सप्लाइड टू ब्रांच अशी एंट्री आपण करत असतो. आता ही जी एंट्री आहे त्याच्यामध्ये लोडिंग आहे, म्हणजे आपण इनवाइस प्राइस मध्ये अमाऊंट घेतलेली असेल त्याचाही इफेक्ट आपल्याला दाखवायचा आहे, तो लोडिंग कॅन्सल करायचा आहे. आणि म्हणून एंट्री होणार आहे गुड्स सप्लाय टू ब्रांच अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट. याचा अर्थ ब्रांच अकाउंटच्या क्रेडिटला याच्यामधला रिझर्व आपल्याला दाखवावा लागेल. त्यानंतर आपल्याला टू कॅन्सल लोडिंग इन गुड्स रिटर्न बाय ब्रांच. आता गुड्स परत आलेले आहेत ब्रांच कडनं, गुड्स परत पाठवलेले आहेत हेड ऑफिसला, तर एंट्री काय होणार आहे, रिव्हर्स एंट्री ब्रांच अकाउंट डेबिट टू गुड्स सप्लाय टू ब्रांच अकाउंट. त्यानंतर आपल्याला टू कॅन्सल लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक. कॅन्सल लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक, समजा जर आपल्याला क्लोजिंग स्टॉक मध्ये जर लोडिंग असेल तर एंट्री होणार आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉकच्या बरोबर अपोजिट एंट्री इथं आपल्याला पाहायला मिळेल, ब्रांच अकाउंट डेबिट टू स्टॉक रिझर्व अकाउंट. ओके, तर हा जो स्टॉक रिझर्व अकाउंट जो आहे त्या स्टॉक रिझर्व अकाउंटला आपण स्टॉक सस्पेन्स अकाउंट सुद्धा म्हणतो किंवा डिफरन्स इन व्हॅल्यू ऑफ स्टॉक अकाउंट सुद्धा आपण म्हणतो.
फॉर एक्झाम्पल आपण पाहूया इथं इनवॉइस प्राइस, की ज्याच्यामध्ये आपल्याला इनवॉइस प्राइस कॅल्क्युलेट करत असताना कॉस्ट प्लस प्रॉफिट, म्हणजे हा प्रॉफिटचा जो भाग आहे तो या कॉस्ट मध्ये लोडिंग म्हणून या ठिकाणी येतो. म्हणजे कॉस्ट इज ऑलवेज डिटरमाइन 100. आपण समजा 100 कॉस्ट घेतलेली असेल तर त्याच्यावर 25% प्रॉफिट आपण घेतलेलं आहे. प्रॉफिट 25% ऑन कॉस्ट, म्हणजे याचा अर्थ झाला 100 अधिक 25 म्हणजे 125. म्हणजे इनवॉइस प्राइस या ठिकाणी झाली 125. म्हणजे आपण जर समजा 125 रुपयाने या ठिकाणी गुड्स सप्लाइड केलेले असतील किंवा स्टॉक मेंटेन केलेला असेल तर तो 25 रुपयाने एक्स्ट्रा झालेला आहे. आणि हा एक्स्ट्रा पोर्शन म्हणजे तुमचा काय असणार आहे, लोडिंग असणार आहे. ओके. नाउ नेक्स्ट, ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. आता ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजे काय, बऱ्याच वेळेला आपण फक्त ब्रांच अकाउंट ओपन करतो. आता ब्रांच अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्या संदर्भानं आलेल्या ह्या ज्या कॅन्सलेशनच्या एंट्रीज आहेत त्या करण्यासाठी आपल्याला आपण ब्रांच अकाउंटला दाखवत असतो. मात्र समजा ब्रांच अकाउंटला आपल्याला दाखवायच्या नसतील तर आपण एक अल्टरनेट मेथड या ठिकाणी वापरतो आणि त्याच्यामध्ये ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावं लागतं. द प्रॉफिट और लॉस ऑन ब्रांच अकाउंट इज ट्रान्सफर टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे आपल्याला हा जो प्रॉफिट लॉस अकाउंट जो आहे तो आपल्या ब्रांचच्या त्या ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटला पाठवावा लागेल. अँड आफ्टर क्लोजिंग सच अकाउंट इट शोज द करेक्ट प्रॉफिट लॉस ऑफ द ब्रांच. आणि आपण हा अकाउंट ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज केला की आपल्याला काय मिळतं, की करेक्ट असणारा जो काही प्रॉफिट लॉस आहे तो आपल्याला मिळतो. आता इथे बघा, इफ देर इज अ प्रॉफिट इफ इट इज ट्रान्सफर्ड, तर इथं आपल्याला ब्रांच अकाउंट मधून हा प्रॉफिट ट्रान्सफर केलेला आहे, याला एंट्री आपल्याला पाहायला मिळते, ब्रांच अकाउंट डेबिट टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. तसंच या ठिकाणी गुड्स या ठिकाणी जर पाठवलेले असतील तर त्याच्यावरचा या ठिकाणी आपल्याला लोडिंग पाठवलेला आहे बघा. एंट्री होणार आहे गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. स्टॉक रिझर्व ओपनिंग वरचा काढलेला असेल तर एंट्री होणार आहे आपल्याला इथं बाय इट इज वन ऑफ दी मिस्टेक आय थिंक going to correct. इथे आपल्याला बाय स्टॉक रिझर्व अकाउंट म्हणजे लोडिंग ऑन ओपनिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे स्टॉक रिझर्व अकाउंट डेबिट टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. त्यानंतर आपल्याला या बाजूला पहा, ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ब्रांच अकाउंट, म्हणजे जर लॉस जर असेल ब्रांच अकाउंटचा तो ट्रान्सफर केला असेल तर. त्यानंतर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट आपल्याला पाहायला मिळतो. त्या ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला जर आपण गुड्स रिटर्न केलेले असतील ब्रांचला तर एंट्री होणार आहे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. क्लोजिंग स्टॉक मधला जर रिझर्व आपण ट्रान्सफर केलेला असेल तर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक रिझर्व अकाउंट. आणि मग आपल्याला हा क्लोज केल्यानंतर आयदर द ब्रांच विल सफर फ्रॉम प्रॉफिट और लॉस. तर इथे आपल्याला प्रॉफिट झाला तर एंट्री होणार आहे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लॉस झाला तर प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिट टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. तर आपल्याला लेजर अकाउंट मधून सुद्धा ह्या जर्नल एंट्रीज आपल्याला लक्षात घेणं गरजेचे आहे, कशा प्रकारे होत आहेत. आता ब्रँचनं जर समजा गुड्स काही कॅश आणि क्रेडिटवर जर केलेले असतील तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन जर असतील तर प्रामुख्याने आपल्याला इथं ब्रँच डेटर्स अकाउंट ओपन करावं लागतं. आणि ब्रँच डेटर्स अकाउंट हा आपल्याला या संदर्भानं जर पाहिला तर डेटरचा जर ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला असेल तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यानंतर आपल्याला याच्याशी संदर्भानं असणारे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, समजा काही कॅश मध्ये आपल्याला रिकव्हरी आपण केलेली असेल म्हणजेच कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स ऑर द कस्टमर्स, तर बाय ब्रँच कॅश अकाउंट आपल्याला इथं करावं लागेल. काही रिटर्न्स असतील कस्टमर कडनं आलेले ते बाय रिटर्न इनवर्ड. डिस्काउंट जर आपल्याला या ठिकाणी दिलेला असेल कस्टमरला तर तो डिस्काउंट. अलाउन्सेस गिवन किंवा अलाउन्सेस दिले असतील तर अलाउन्सेस. आणि बॅड डेब्ट्स म्हणजे डेटरच्या अनुषंगानं आलेले सगळे या ठिकाणी खर्च आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपल्याला जर ओपनिंग बॅलन्स दिलेला असेल, क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल तर ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दोघांचा या डेटर अकाउंटचा दिला असेल तर रिमेनिंग बॅलन्स व्हॉट एव्हर इट मे बी द बॅलन्सिंग फिगर त्याला आपण म्हणायचं टू सेल्स, क्रेडिट सेल्स. हे लक्षात घ्या. आता काही वेळा जर क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नसेल मात्र आपल्याला हा सेल्स दिला असेल तर तो सेल्स घ्यावा लागेल, क्रेडिट सेल्स घ्यावा लागेल. मग
हा बॅलन्स आपल्याला काढावा लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही पद्धतीनं हा अकाउंट आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. त्यानंतर ब्रँच ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. यामध्ये आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट आपण का ओपन करतो, तर आपल्याला नेट प्रॉफिट और लॉस ऑफ द ब्रँच, म्हणजे आपल्या ब्रँचला किती प्रॉफिट झालेला आहे किंवा लॉस झालेला आहे हे समजण्यासाठी आपण ब्रँच ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ओपन करतो. तर यामध्ये जे काही आयटम्स आपल्याला पाहायला मिळतात, फॉर एक्झाम्पल आपण इथं गुड्स सेंड टू ब्रँच, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स रिटर्न, हे जे आयटम्स आहेत हे आपण कॉस्ट प्राइस मध्ये रेकॉर्ड करतो आणि नॉट ऍट इनवाइस प्राइस. आपण इनवाइस प्राइस मध्ये रेकॉर्ड करत नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला जी पुढची मेथड पाहायची आहे ती म्हणजे स्टॉक अँड डेटर्स मेथड. आणि याच्या अनुषंगाने आपल्याला हेड ऑफिसच्या पुस्तकामध्ये हेड ऑफिस काय करतं की बरेचसे अकाउंट्स या मेथडच्या अंडर ओपन करतं. त्यातले काही अकाउंट्स आपण पाहतोय बघा. ब्रँच स्टॉक अकाउंट, branch adjustment account, branch debtor account, branch expenses account, branch cash account, branch petty cash account, goods sent to branch account, goods branch profit and loss account. तर याचे सगळे अकाउंट जे आहेत ते आपल्याला स्टॉक अँड डेटर्स मेथडच्या अंडर आपल्याला ओपन करावे लागतात. आणि मग बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं हे केव्हा ओपन केले जातात की ज्यावेळी आपल्याला त्या ब्रँचचा विस्तार मोठा झालेला असतो, ब्रँचचे ट्रान्झॅक्शन जास्त असतात, अशा वेळी या सगळ्यांचा हिशोब ठेवणं फार गरजेचं असतं. आणि जेणेकरून ज्यावेळी अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन मोठ्या प्रमाणामध्ये असतील तर ऍज पर दी रिक्वायरमेंट, गरज असेल तर आपल्याला स्टॉक अँड डेटर मेथड ही अप्लाय केली जाते. तर या झाल्या संपूर्ण जर्नल एंट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स आपल्याला जे ओपन करावे लागतात त्याची माहिती. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत. हा थेरॉटिकल पार्ट होता सगळा. हा थेरॉटिकल पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. इन द नेक्स्ट लेक्चर वी कॅन कंटिन्यू विथ द प्रॉब्लेम्स. थँक्यू व्हेरी मच.